सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातल्या काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी सन्मानपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात माझं या ठिकाणी जंगी स्वागत केलं आणि मला या ठिकाणी पदग्रहण सोहळ्यामध्ये अगदी अति उत्साहाने या ठिकाणी येऊन मला या ठिकाणी पदग्रहण समारंभामध्ये या ठिकाणी खुर्चीवर बसवण्याचं काम केलं। मी पहिल्यांदा शहर अध्यक्ष चेतनजी नरोटे साहेब, आमचे नेते येलगुलवार सर, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि इतर सर्व पदाधिकारी, या ठिकाणी सगळ्यांचं नाव घेत नाही, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी हार्दिक आभार मानतो। आज मला आमच्या देशाचे नेते सन्माननीय सोलापूरचे सुपुत्र श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि आमच्या नेत्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष पदाचा जो भार माझ्यावर टाकलेला आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करून मी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही महापालिकेच्या किंवा नगर परिषदच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून अतिशय चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त सीट आमचे काँग्रेसचे कसे निवडून येतील याकडे माझा प्रयत्न राहील। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आमच्या नेत्या ज्या आहेत खासदार प्रणितीताई शिंदे यांचं बिहारमध्ये मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून त्यांची निवड झालेली आहे, म्हणजे सूक्ष्म निरीक्षण। याचा फायदा आम्हालाही आमच्याही तालुक्याला होणार आहे। बूथ कमिटी असू द्या किंवा जे काही पुलिंग एजंट असू द्या, या बूथ कमिटी आणि पुलिंग एजंटच्या माध्यमातून आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही मतदार याद्या जे आहेत ते पुनर्पडताळणी करणार आहोत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, की जेणेकरून आमची जी पूर्वीची आमचे जे नावं होती ती वगळण्यात आली आहेत का तसेच आहेत या पद्धतीचं आम्ही उद्याच्या सोमवारपासून या पुनर्पडताळणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आमची सोलापूर जिल्हा दौरा आखण्यात आलेला आहे। पंढरपूरपासून विठ्ठलांचं दर्शन घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहोत आणि त्याचा जो शेवट आहे अक्कलकोट स्वामी समर्थाच्या नगरीमध्ये त्या दौऱ्याचा समारोप होणार आहे। आणि त्या समारोपाच्या प्रसंगी आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोपाचा कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर 15 ऑगस्ट नंतर ताईंचं पार्लमेंट संपल्यानंतर 2 दिवसाचं आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेणार आहोत, जेणेकरून त्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं जे काही आम्ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहोत त्याची माहिती कार्यकर्त्यांना व्हावी। काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, उद्दिष्टे, त्यांनी कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, वक्ता कसा असावा, या सगळ्या गोष्टीची माहिती त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना देणार आहोत, जेणेकरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे। आणि प्रशिक्षण शिबिर झाल्यानंतर पुन्हा आमचे तालुका वाईज दौरे म्हणा किंवा जे काही काँग्रेस पक्षाची संघटना बांधणी आहे ते संघटना बांधणीचं काम चालू राहणार आहे। पुन्हा एकदा मी आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, ताई आणि आमचे निरीक्षक मोहन जोशी साहेब, सपकाळ साहेब, खरगे साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी आणि या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।